हां, वकील साहेब, या ठिकाणी शकील इनायत काझी यांचं म्हणणं आहे की इंदापूर पोलिसांनी पैसे खाऊन माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. या संदर्भामध्ये माझ्याकडं शकील काझी यायच्या अगोदर वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, गृहमंत्री असतील, गृहसचिव असतील, हायकोर्ट चीफ जस्टिस असतील, सुप्रीम कोर्टाचे जस्टिस असतील, यांच्याकडे तो अगोदर गेला होता. त्याचबरोबर आमच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडं पक्षाच्या तक्रार द्यायला गेला होता. वरिष्ठ नेत्यांच्या आणि ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मी त्याला सांगितलं की तुझं जे काही आरोप आहेत त्याचं प्रतिज्ञापत्र बनव. प्रतिज्ञापत्र ॲफिडेविट बनवल्यावरती मी काही वरिष्ठ जे सूचना देईल त्याप्रमाणे, पक्षाच्या सूचना देईल त्याप्रमाणे मी भूमिका घेईन. त्याप्रमाणे त्यानं ॲफिडेविट केलेलं आहे. माझ्यासाठी याच्यामध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आरोपी कोण होतं, काय होतं, मला काही त्याची घेणं देणं नाही. जे कायद्याचे संरक्षक आहेत त्या लोकांनी कायद्याचं संरक्षण केलं पाहिजे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, म्हणजे चांगल्या लोकांचं संरक्षण केलं पाहिजे आणि खल प्रवृत्तीचे, वाईट प्रवृत्तीचे किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे जे लोक आहेत त्यांच्यावर निगराणी केली पाहिजे. हे जे काही ब्रीदवाक्य आहे त्याच्या विरोधात जाऊन किंवा कायद्याच्या विरोधात जाऊन, संविधानाच्या विरोधात जाऊन काही पोलीस अधिकारी पोलीस खात्याला बदनाम करत आहेत. त्याच्यामध्ये लेंडवेनचा रूल जो आहे तो गंभीर दिसतोय. ॲफिडेविट प्रमाणे लेंडवेचा रूल जे आहे ना की SBI बँकेमध्ये जर 2 दिवस पैसे भरत असतील जाऊन, तर SBI बँकेमध्ये कोणाच्या नावाने पैसे भरले, हस्ताक्षर कोणाचं आहे, लेंडवेनचा आहे, कोणाचं आहे, चलन भरावं लागतं ना, स्लिप असते काहीतरी भरायची असते पैसे भरायचे म्हणल्यावरती. तेव्हा त्यांनी नंबर कोणाला टाकला, कोणाच्या नावाने पैसे भरले, बँकेत रेकॉर्ड असेल. यांच्या सांगण्याप्रमाणे जर खरंच झालं असेल तसं तर तिथं रेकॉर्ड असेल. 17 आणि 18 तारखेला जर लेंडवे, API लेंडवे जर SBI बँकेमध्ये गेली असेल तर CCTV फुटेज असेल. आणि आता CCTV फुटेज किमान 18 महिने जतन करून ठेवावं लागतं. ह्या घटनेला 2-3 महिने झालेले आहेत. यानं म्हणजे शकील काझीनं CCTV फुटेज मागवलेले आहेत. मी सुद्धा उद्या SBI बँकेमधून CCTV फुटेज मागण्यासाठी मी अर्ज देणार आहे. मला फक्त गेटचे CCTV फुटेज पाहिजे. मला आतल्या त्यांच्या व्यवहाराचे काही घेणे नाही. हा माणूस लेंडवे तिथे गेला कारण सलग 2 दिवस गेला हा विषय. पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज जे आहेत ना, त्यांनी जे वर्णन केलं खोलीचं, पोलीस स्टेशनमध्ये आत गेल्यावरती उजव्या बाजूला जी खोली आहे त्याच्यामध्ये एक पोलीस महिला अधिकारी आली. तिने एका काळ्या बॅगमधून 2 पैशाचे बंडल काढले आणि ते 2 पोलिसांना दिले किंवा एका पोलिसाला दिले. त्यांनी परत दोघांनी वाटून घेतले. ते गेल्यानंतर ॲफिडेविटमध्ये लिहिल्याप्रमाणे नंतर ह्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि ह्याच्याबद्दल बरोबरची वागणूक बदलली. तर ह्या 2 महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी तपास यंत्रणेनं हे केलं पाहिजेत. गेल्या काही दिवसापूर्वी भोरला एक प्रकार झाला. गुटख्याची गाडी पकडली होती पोलिसांनी. त्यातलाच काही गुटखा पोलिसांनी काढून दुसऱ्या गाडीत भरलेला त्याचे CCTV फुटेज आले. गेल्या काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एका व्यक्तीला म्हणजे जो व्यक्तीचा काही संबंध नाही, काय नाही, त्या व्यक्तीला तोच XYZ व्यक्ती किंवा तोच आरोपी आहे, म्हणजे त्याचं नाव पटेल, पटेलला सांगितलं की तूच आरोपी आहे. समजा राहुल मकरे असेल, शिरीष पटेल, त्याला म्हणलं तूच आरोपी आहे. त्याला 28 दिवस जेलमध्ये बसवावं लागलं. धुळ्यामध्ये एक प्रकरण झालं. वडिलाला आणि मुलाला, मुलीच्या मर्डर प्रकरणी प्रचंड आत्महत्या छळ केला, मारहाण केली, जेलमध्ये टाकलं. त्यांच्यावर आरोप होता की मुलीचा मर्डर वडिलांनी आणि मुलाने केला आहे. त्याला मर्डरच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये बसवलं आणि काही दिवसांनी तीच मुलगी पोलीस स्टेशनला आली.
हे जे प्रकार चालू आहेत महाराष्ट्रामध्ये ते पोलीस खात्याला प्रचंड, फडणवीस गृहमंत्र्यांना प्रचंड बदनाम करतात. त्यांच्या सल्ल्याने चालले का त्याच मुद्दाम करतायत, हे प्रकार घडून आणतायत दहशत निर्माण करण्यासाठी, की खाली पोलीस स्वतःच्या पातळीवरती स्वार्थापोटी किंवा दबावपोटी कोणाच्या लोकल लेवलच्या करतायत, ही तपासाचा भाग आहे. आता ह्याबाबत जी माहिती घेतली की याच्यामधल्या इंदापूरच्या या प्रकरणामध्ये इंदापूरच्या PI साहेबांना काहीच माहीत नाही. जर 95 लाखाचा माल असेल आणि जर रेकॉर्डला 35 लाखाचा दाखवला असेल तर 60 लाखाचा व्यवहार किंवा त्या 35 लाखाच्या मालाचं काय केलं आणि त्या परत 60 लाखाच्या मालाचं काय केलं काहीच माहित नाही. मग त्याचे ह्या लेंडवेंनी तो माल विकून तपासी अधिकारी म्हणून त्यांच्या ताब्यात माल आला असेल, त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी गुटखाधारकाला विकला असेल, ते पैसे त्यांनी बँकेत भरले का आणखीन त्यांनी काही कर्ज प्रकरण केलं होतं किंवा त्यांना त्यांच्या वडिलांनी पैसे दिले होते खर्चायला, मग त्यांनी ते बँकेत टाकले किंवा त्यांच्या आईने त्यांना खर्चायला पैसे दिले होते किंवा बायकोने दिले होते पैसे किंवा भावाने दिले होते पैसे, तो चौकशीचा भाग आहे. पण 2 दिवस जर एखादा अधिकारी बँकेत पैसे टाकत असेल आणि एवढ्या मोठ्या रकमा टाकत असेल तर ती गंभीर विषय आहे. पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे, SP साहेबांनी चौकशी केली पाहिजे. SP साहेबांचं पूर्ण सहकार्य शकील कायदेला असल्याचं म्हणणं आहे. आता पण विषय काय होतो की उशिरा न्याय मिळालेला काही अर्थ नाही. उशिरा न्याय मिळत असेल 10 वर्षांनी 5 वर्षांनी त्याला काही अर्थ नाही. त्याने एक निवेदन दिलेलं आहे, ते तुम्हाला दिलेलं आहे की 10 तारखेपासून किती तारखेपासून आहे तुझं? 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत धरणे आंदोलन, त्याच्या पुढं 13 तारखेपुढे मी अमर होतो. 10 तारखेपासून 13 तारखेपासून इंदापूर तहसील कचेरीसमोर त्याचं धरणे आंदोलन आहे आणि 13 पासून पुढं आमरण उपोषणाचा कार्यक्रम तहसील कचेरीसमोर त्याचा आहे. त्या कार्यक्रमाला पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून त्या कदाचित रोहितदादा येथील, सुप्रियाताई त्या आंदोलनाला येऊ शकतात, त्यांना मी सांगणार आहे. त्यांनी मला सांगितलं आहे रोहितदादांनी आणि लवांडे बापूंनी. लवांडे बापू तर त्या आंदोलनाला येणारा उपस्थित राहणार आहेत. ते कुठल्या तारखेला येतील माहीत नाही मला, परंतु माझी अशी अपेक्षा आहे सर्वसामान्य लोकांच्याकडून की हा प्रकार फक्त एकटा शकील कायजे नाही, हे प्रकार वाढत चाललेले आहे. सर्वसामान्य लोकांना ज्यांचा कुठलाही राजकीय ताकद नाही, कुठलाही संबंध नाही, मजुरी करतायत, कष्ट करतायत, त्याच्या मागे कोणतरी उभं राहिलं पाहिजे. नाहीतर कोणतरी मर्डर करायचा, कोणतरी कुठला तरी गुन्हा करायचा, कोणतरी गांजा आणायचा, कोणतरी मारामाऱ्या करायचा आणि तिसऱ्याच माणसाला जेलमध्ये टाकायचे आणि कोर्टामध्ये त्याला हजर करायचा. तर त्याच्या मागे कोणतरी उभं राहिलं पाहिजे ना. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, माझी इथल्या नाळेसाहेबांना विनंती आहे, तुम्ही स्वतः चौकशी करा. त्या दिवशीचे CCTV फुटेज पहा. आम्हाला पाहिल्यावर आणि माझी अशी भूमिका राहील की मला ज्या दिवशी CCTV फुटेज मिळेल, मी शकील काजी म्हणते म्हणून मी नाही करणार काय, मी उद्या अर्ज करणार CCTV फुटेजसाठी. मला ज्या दिवशी CCTV फुटेज मिळेल आणि त्यात जर हे सत्य असेल तर त्या दिवसापासून लेंडवेच्या आणि संबंधित पोलीस निवारात माझं आंदोलन असेल. बाकी पोलिसांनी चौकशी करावी, कोण आरोपी आहेत, काय आहेत त्यांचे त्यांनी बघावं आणि दोषी असतील त्यांना शिक्षा करावी. पण मला हेही दिसतंय की शकील काजी मी आतापासून ओळखत नाही, तो जुना माझ्या कार्यकर्ता होता 15-20 वर्षापूर्वी. एकदम साधा सरळ पोरगा आहे, गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यावरती एकही गुन्हा दाखल नव्हता. हाच पहिला गुन्हा. NCB त्यावर दाखल नव्हती. तपासात जर निष्पन्न झालं तर त्याला त्यातनं त्या चार्जशीटमधनं नाव काढलं पाहिजे आणि जे काही कोण दोषी असतील. आता इथं पोलिसांनी एकच फक्त उदाहरण देतो, मी थांबतो. पोलिसांनी काय केलंय, आरोपीचं नाव लिहिलं गांधी, गुटख्याचा आरोपी. रिमांड रिपोर्टमध्ये 20/4/2026 रिमांड रिपोर्टमध्ये गांधी. सगळ्या पब्लिकला कळलं पाहिजे की पोलीस कशाप्रमाणे, पोलीसमध्ये सगळेच पोलीस नाहीत. लेंडवे या अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरच्या कोर्टाने माझ्या प्रकरणामध्ये राहुल नकरेच्या विरोधामध्ये पोलीस मुद्दाम उशीर करतायत किंवा जामीन होणे यासाठी प्रयत्न करतायत असं रिटर्न ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे ह्या लेंडवेच्या विरोधामध्ये. त्याच्यामुळं लेंडवेबद्दल मला माहिती आहे, शकील कायजी मला काय माहिती आहे. तर
20/4/2026 त्यांनी जो रिमांड रिपोर्ट दिला कोर्टाला, त्याच्यामध्ये काय लिहिलं, आरोपी नंबर 3 गांधी, राहणार वालचंद नगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, पूर्ण नाव पत्ता माहित नाही. आता सोहेल शेख. कुणाचे नाव घ्यायला गेला होतं का मला? फालतू माणसे माझ्या नाव घ्यायला होतं मला. जे लायकी नाही त्यांची नाव माझ्या समोर घ्यायला होतं. तू घे, तुला घ्यायची कोणा नाव होती. ही सगळी होती रेकॉर्डमध्ये. बोलायला असं तरी चालतंय. गांधी फक्त नाव लिहिलं, पूर्ण नाव पत्ता माहित नाही. आता तुम्हाला माहिती आहे का गांधीचं नाव काय? पत्रकारांना माहित नाही? प्रशांत गांधी माहित नाही का? मान हरवतो परत म्हणतो माहित नाही. काय चाललंय, खरं खोटं? प्रशांत गांधी पत्रकाराला माहिती आहे, मोठा गुटखा माफी आहे, त्याचं नाव सगळ्याला माहिती आहे, आणि पोलिसांना माहित नाही नसतं काय नाव. त्याला जामीन अर्जाला म्हणजे त्याला मिळावा जामीन म्हणून पोलिसांनी त्याचं एकच नाव टाकलं, फक्त गांधी. तर गांधीच्या नावावर सुद्धा बदनाम करणारा माणूस आहे. तर ते प्रशांत गांधी ह्याला माला माघार दिला का त्याला? त्यातनं पैसे घेतले का लेंडवेंनी? का त्याच्या घरच्यांनी पैसे दिले? का त्यांनी जमीन विकली? किंवा सोनं घाण ठेवलं लेंडवे साहेबांनी? का मोडलं? ही चौकशी झाली पाहिजे. पोलिसांच्या रूममध्ये जे काही काळ्या पिशवीतनं पैसे आले त्याचं सिस्टम, आणि ते मला मिळालं की माझं उपोषण असेल. जो पण जात नाही अधिकार करावा तो माझं उपोषण असेल. पण आता फक्त प्रथमदर्शनी जे काही दिसतंय ह्याच्यामध्ये त्यानुसार मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे. एका आंदोलनाला उपस्थित राहणार आहे 10 तारखेपासून. ज्या ज्यावेळेस मला शक्य असेल त्यावेळेस मी उपस्थित राहणार आहे. माझी SP साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती राहील, DYSP साहेबांना माझी विनंती राहील की तुमच्याकडे अवेलेबल आहे CCTV फुटेज, तुम्हाला लगेच अवेलेबल आहे. कशाला नाळे साहेबांना माझी विनंती राहील की तुमच्याकडे अवेलेबल CCTV फुटेज आहे, तुम्ही लगेच चेक करा आणि दोषींच्या विरोधात कारवाई करा. तुम्हाला FIR दाखल करायचा अधिकार आहे तिथे जर पैसा गैरव्यवहार झाला असेल. प्रकरण ताणलं नाही गेलं पाहिजे. मलाही ताणायची इच्छा नाही. फक्त पुरावे आल्यानंतर मी ह्या संदर्भात 2 पुरावे आल्यानंतर मी माझं आंदोलन चालू करेन. एवढंच बोलून तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा.